नमस्कार मंडळी, योगीसी किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट होणाऱ्या अशा वांग्याच्या काचऱ्या बघणार आहोत. टिफिनसाठी तर एकदम उत्तम आहे, चवीला एकदम भन्नाट लागतात. तर आता मग साहित्य बघूयात आपण काय काय लागणार आहे. साहित्य एकदम कमी आहे. 4-5 वांगे घेतलेले आहेत एकदम फ्रेश, कोथिंबीर, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण. सर्वात प्रथम आपल्याला वांगे कट करून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. त्याचे आपल्याला एक्स्ट्राचे देठ किंवा काटे जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे कट मारून थोडासा देठही आपल्याला त्याला कट करून मधून चीर देऊन आपल्याला बारीक बारीक उभे काप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे वांगी. बघू शकता तुम्ही. हे लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. जसे जसे तुम्ही वांगे कट कराल तसे लगेच आपण त्याच्यामध्ये पाण्यात टाकून घेणार आहोत, जेणेकरून ते काळे पडणार नाही. अशा प्रकारे आपण पुढचेही वांगे कट करून घेणार आहोत. बघू शकता आपली वांगे कट झालेली आहेत आणि आपण पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत. कढईमध्ये आपण तेल घेतलेले. तेल तापले की आपण त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी केलेली आहे. लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये कट केलेले वांगे आहेत ते टाकून घ्यायचे आहे. एक 2 मिनटं आपण त्याला चांगलं परतून घेणार आहोत. मोठ्या गॅसवरच आपण त्याला चांगलं परतणार आहोत. आपल्याला ह्याला झाकून ठेवायची गरज पडत नाही. हे लगेच 5-10 मिनटाचं शिजून जातं. या ठिकाणी आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्याला आपण थोडंसं परतून घेणार आहोत. एक 2 मिनटं परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत. सुरुवातीला हळद टाकलेली आहे आपण, लाल तिखट, कांदा मसाला, गोडा मसाला आणि धने पावडर. तुम्हाला याच्यात काही मसाले कमी करायचे असेल तर तुम्ही करू शकता. एखाद दुसरा मसाला तुमचा जो ठेवणीतला असेल, जो केलेला, तो मसाला तुम्ही टाकू शकता. आणि याला आपण 2 मिनटं परतणार आहोत. जवळजवळ आपली वांगी शिजलेली आहेत, बघू शकता तुम्ही. तुम्हाला वाफ द्यायची असेल तर तुम्ही 2 मिनटं वाफ देऊ शकता, पण इथे गरज पडत नाही. आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यालाही मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं वांग्याच्या काचऱ्या, झटपट होणाऱ्या वांग्याच्या काचऱ्या तयार आहेत. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही वांग्याची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. सिंपल आहे, साधी आहे आणि झटपट होणारी आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील. भेटूयात पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.